नमस्कार शेतकरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी माझ्या कोंबड्यांना खाऊ घालणार आहे कांदे। तर कांदेच काय, कांद्याची वाळलेली पात आणि ताजी पात सुद्धा कोंबड्या खातात। आणि आता सध्या कांद्याला बाजार नाही आहे, शेतकऱ्यांचा कांदा चाललाय 12 रुपये किलो। आणि कांदा जर स्वस्त असेल 10-12 रुपये किलो तरच तुम्ही कोंबड्यांना घाला। जर जास्त भाव असेल तर घालू नका, नाहीतर काय ती 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला व्हायला नको। आणि माझ्या या व्यवसायामध्ये काय, माझं एकच गोष्ट असते की खाद्यावरचा खर्च कमी होणे। जर उत्पादनापेक्षा खाद्याचा खर्च जर कमी असेल तरच आपल्याला हा व्यवसाय परवडू शकतो। आणि कुठलाही व्यवसाय जर आपण मनापासून केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळतं। आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संयम पाहिजे। तुम्ही कुठलाही व्यवसाय करा त्यामध्ये संयम ठेवावाच लागतो। तर एक दिवसाचा पक्षी आणल्यापासून तर आपल्याला 6-7 महिने आपल्याला वाट बघावी लागते, तेव्हा कुठे तो पक्षी आपल्या अंड्यावर येतो। तर यामध्ये आपण मांस उत्पादन आणि अंडी उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। कोंबड्यांचे वेळेवर लसीकरण करणे, त्यांना वेळेवर औषध उपचार केलं तरच आपल्याला त्यामध्ये फायदा होऊ शकतो। नाहीतर मग यामध्ये ना मरझड ही चालूच असती। आणि आता टेम्परेचर एवढं हाय झालेलं आहे की कोंबड्यांना जास्त हीट सहन होत नाही। तुम्ही कुठलीही कोंबडी हातामध्ये पकडून बघा, ती कोंबडीचं जे बॉडी असेल ती कोंबडीचं अंग आपल्याला कायम गरमच लागतं। आणि कोंबड्यांना कांदा दिल्याने कोंबड्यांची हीट कमी होती आणि त्यांना कुठलेही श्वसनाचे आजार होत नाही। आणि कांदा हे पचन व्हायला पण सोपं आहे कोंबड्यांसाठी। आणि कांद्यांमध्ये ना नॅचरली अँटीबायोटिकचे गुणधर्म असतात। तर कांदा आपण कोंबड्यांना दगडाने ठेचून पण देऊ शकतो, कोयत्याने कापून पण देऊ शकतो आणि चाकूने आपण बारीक बारीक कट पण करून देऊ शकतो, तरी पण ते व्यवस्थित खातात। त्यांना खूप आवडतो कांदा। आणि कुठलीही गोष्टीचं खाण्याचं एक योग्य प्रमाण असतं। तुम्ही जर कुठली गोष्ट प्रमाणाच्या बाहेर कुठल्याही पक्ष्यांना प्राण्यांना दिली तर त्याचे वाईटच परिणाम होतात। जसं माणसाला सगळ्या गोष्टींची गरज असते, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, फॅट, तसं कोंबड्यांना सुद्धा सगळ्या गोष्टीची गरज असते। तरच आपल्या कोंबड्यांची योग्य रीतीने वाढ होते आणि आपल्याला कोंबड्या जास्तीत जास्त अंडे देण्याचा प्रयत्न करतात। मी समोर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, मग तुम्हाला कळेल की कोंबड्या किती आवडीने कांदा खातात या। तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। आणि हो, आम्हाला काही कोंबड्यांची विक्री करायची आहे, कारण ना जागा त्यांना एवढी अपुरी झाली ना, त्यांचं शेडचं काम करायचं आहे थोडंसं मोठं। जर कुणाला कोंबड्या हव्या असतील, जवळपासच्या असतील आमचे कोणी व्हिडिओ बघणारे, तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा खाली कमेंट्स करा कुणाला हव्या असतील तर। चला, काळजी घ्या, बाय बाय।